नमस्कार मंडळी, तर मी मयुरी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज मी बनवली आहे ही डाळ पालकची रेसिपी। खूप टेस्टी बनते, तर कधी केली नसेल ट्राय तर नक्की करून बघा। तर चला बघूया कशा प्रकारे केली आहे ती। तर सुरुवातीला मी इथे हे पालक आहे त्याचे देठ काढून स्वच्छ प्रकारे अगदी 2-3 वेळा धुवून घेतलेले आहे। आता आपल्याला ही चिरून घ्यायची आहे, बारीक चिरली तरीही चालेल किंवा अशा प्रकारे थोडी मोठी चिरली तरीही चालेल। तर इथे मी सगळा पालक इथे हा मी चिरून घेते आहे। तर सुरुवातीला इथे हा पालक चिरून झालेला आहे। आता आपण नेक्स्ट प्रोसेस बघूया। तर आपण डाळ शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ अशा 2 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। सुरुवातीला आपण या दोन्ही डाळी स्वच्छ अगदी 2-3 वेळा पाण्यामध्ये धुवून काढूया। आणि मग डाळ धुवून झाल्यानंतर मी इथे पुन्हा एकदा यामध्ये आपण डाळ शिजवण्यासाठी जेवढ्या पाण्याची गरज लागेल तेवढं पाणी घेते आणि यामध्येच आपण डाळीसोबतच टोमॅटो शिजण्यासाठी टाकणार आहोत। तर इथे मी एक अख्खा टोमॅटो घेतलेला आहे आणि आपण जी पालक चिरून ठेवली होती ती सुद्धा आपण या डाळीसोबतच शिजवून घेणार आहोत। तर ही पूर्ण सगळी पालक मी या कुकरामध्येच ॲड करून घेते आणि त्यानंतर आपण यामध्ये मी सुरुवातीला म्हणजे आता डाळ शिजतानाच 1 चम्मच एवढं मीठ टाकणार आहे। तर इथे मी 1 चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच एवढी थोडीशी हळद टाकणार आहे। तर हे आपण सुरुवातीला शिजवून घेऊया सगळं। आता हे कुकरच्या मी साधारण 3 ते 4 शिट्ट्या एवढं करून घेणार आहे आणि आपली डाळ इथे मस्तपैकी शिजली जाईल। तर आता हे मी गॅसवर ठेवते। इथे डाळ पूर्णपणे शिजलेली आहे, अगदी मी 3 शिट्ट्या केल्या आहेत फक्त। तर इथे बघू शकता पालक किती मस्त शिजला आहे। पालक शिजायला तसा पण जास्त वेळ नाही लागत, पण आपली डाळसुद्धा किती मस्त शिजली आहे हे बघा। तर आपण हे थोडंसं विस्करणे या मी ढवळून घेईन म्हणजे सगळं एकत्र होईल। आता इथेच टोमॅटोसुद्धा चांगला बारीक होईल। आता आपली डाळ आणि पालक शिजून झालेला आहे। आता आपण याला पटकन फोडणी देऊन घेऊया। तर त्यासाठी एका कढईमध्ये 2 चम्मच एवढं तेल घेते। तेल चांगलं तापलं की आपण यामध्ये जिरं राई याची फोडणी देणार आहोत। तर मी इथे जिरा 1 चम्मच आणि राई 1 चम्मच अशी घेतलेली आहे। तर त्यानंतर आपण यामध्ये हिंग घेणार आहोत। हिंग डाळीमध्ये खूप छान वास येतो, तर नक्की घ्या। आणि त्यानंतर मी इथे तिखटसाठी हिरवी मिरची घेतलेली आहे, सोबत कढीपत्ता घेऊया आणि सुरुवातीला आपण हे ढवळून घेऊया। चांगलं तेल तापू द्या, त्यानंतरच फोडणी टाकायची आहे। सगळं ढवळून झाल्यानंतर यानंतर मी घेणार आहे लसूण, बारीक चिरलेली लसूण आहे आणि भरपूर लसूण घेतलेली आहे मी, कारण यामध्ये या डाळीमध्ये लसूणचा आणि हिंग वगैरे या फोडणीचा खूप छान वास येतो, त्यामुळे नक्की लसूण भरपूर प्रमाणात घ्या। त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे। कांदा चांगला तेलामध्ये परतून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ आणि धणे पावडर घेतलेली आहे। आता हे आपण पुन्हा एकदा ढवळून घेऊया आणि मग यामध्ये ही शिजलेली डाळ आणि पालक यामध्ये ॲड करून घेऊया। आता हे जी कुकर आहे यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून ते पूर्ण स्वच्छ अगदी धुवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला जेवढी डाळ पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी ॲड करून झाल्यानंतर आपण थोडंसं चाखून बघायचं आहे। मिठाची गरज असेल तर मी इथे मीठ टाकते आहे, जर गरज नसेल कारण आपण ऑलरेडी शिजताना आणि थोडंसं फोडणीमध्ये सुद्धा टाकलं होतं, तर त्यानुसार आपण बघायचं आहे मिठाची किती गरज आहे ती। आता यावरून आपण थोडासा तडका देऊया म्हणजे अजून टेस्टी होईल डाळ। तर त्यामध्ये तेलामध्ये लसूण आणि 1 चम्मच काश्मीरी मिरचीचा मसाला हे ॲड करून आपण या डाळीमध्ये टाकून घेऊया। नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप छान टेस्ट येते अशा प्रकारे या डाळीची आणि हेल्दीसुद्धा आहे। तर इथे आपली डाळ मस्तपैकी तयार झालेली आहे। एक उकळी येऊ द्या चांगली आणि मग आपण गरमागरम भातासोबत किंवा मग चपातीसोबत, थोडी घट्ट असेल ना तर चपातीसोबत सुद्धा छान लागते। तर मी इथे सर्व करते गरमागरम भातासोबत। तर नक्की या जेवायला आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।